नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील वडवळ येथील नागनाथ मंदिर हे एक प्राचीन आणि जागृत असे देवस्थान आहे। त्या स्थानाशी जोडलेले मोहोळमधील नागनाथ गल्लीतील हे नागनाथ मंदिरात आपण मंदिर पाहण्यासाठी आणि मंदिरातील देवदेवतेंचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत। याच गावाला पूर्वीचे चंद्रमौळी हे नाव होते, तेच आताचे मोहोळ होय। तर या ठिकाणी नागनाथ महाराजांचे शिष्य हेग्रास यांना भेटण्यासाठी नागनाथ महाराज कसे आले हे नागेश लीलामृत ग्रंथातील अध्याय 24 या पौराणिक कथेनुसार आपण पाहणार आहोत। शिव अवतारी नागनाथ महाराज हे भनंग वेशात आपल्या शिष्याला भेटण्यासाठी लीला करीत करीत मोहोळ गावच्या टेकडीवर प्रगटले। त्यांची दुर्गंधी हवेमुळे बऱ्याच लांबणीवर पसरलेली होती। मोहोळ गावचे गुराखी त्यांच्या जवळ गेले असता त्यांना तो घाण वास आला। त्यांना ओकारे येऊ लागल्या। तो वास कुठून येत आहे हे त्यांना कळेना। ते नाकावर कपडा घेऊन गुरे परत नेण्याचा प्रयत्न करू लागले, पण त्यांची गुरे थेट नागनाथांच्या जवळ जाऊन पोचली। तो घाणेरडा वास त्या गुराखी मुलांना सहन होईना। त्यांना गुरांची चिंता वाटू लागली। गुरांना तेथे सोडून घरी जाणे त्यांना जमेना, कारण गुराशिवाय आपण घरी गेल्यास आपली घरची माणसे ओरडतील, रागावतील याची त्यांना भीती वाटू लागली। इतक्यात त्यांना दूरवर एक घाणेरडा फकीर बसलेला, त्याच्या अंगावर मधमाशांच्या पोळ्यांवर जशा माशा बसतात तशा माशा बसलेला माणूस दिसला। कदाचित याच वरून चंद्रमौळी या गावाला मोहोळ हे नाव पडले असावे असे वाटते। नाकावर वस्त्र धरून ती गुराखी मुले कशीबशी त्या फकीराजवळ आली व म्हणाली, तुझ्या अंगाची एवढी घाण वास येते तरी तू इथे का बसला आहेस? त्यांना आणखी एक आश्चर्य वाटले की त्या फकीराजवळ आल्यावर त्याच्या अंगाचा सुगंध येतोय, लांब गेल्यावर दुर्गंध येतोय। हे पाहून ती गुराखी मुले गावात आली आणि लोकांना सांगू लागली आणि त्या फकीराला पाहण्यासाठी गावातील लोके निघाली। त्यावेळी हेग्रस नुकताच देवपूजा करून दाराजवळ उभा होता। त्याचा उजवा बाहू स्फुरण पाहत होता। तसा तो देवपूजेला बसला असताना त्याच्या देवाऱ्यात माहूरगडच्या देवीची पाषाणाची मूर्ती खदखन हसल्याचा भास त्याला झाला आणि दरवाजासमोरून जाणाऱ्या लोकांच्या तोंडून घाणेरड्या फकीराबाबतची वार्ता त्याला कळताच त्याला वाटले, माझे गुरुवर्य तर मला भेटायला आले नाहीत ना। म्हणून तो मातेला वंदन करून मी टेकडीवर जाऊन येतो असे म्हणाला आणि तो त्या अरण्यात पोचला। असंख्य जनसमुदाय साधुवेशी फकीराला आश्चर्याने पाहत होते। त्या गर्दीतून हेग्रस पुढे झाला। आपल्या दिव्य दृष्टीने त्याने ओळखले की हेच माझे गुरु सद्गुरू नागनाथ आहेत। त्यावेळेस त्यांच्या मनात प्रेमाचा उमाळा आला आणि धावत जाऊन सद्गुरूंचे पाय घट्ट धरले। त्यावेळी भयंतकारी क्रोधावत होऊन नागनाथ महाराज त्यांना म्हणाले, क्यों रे बामन, हम तो फकीर साधु है, तुम तो उच्च बामन हो, तो हमारे पैर क्यों छूता है? तुम्हारी जमात तुमको जमात से अलग करेगी। हमारे पास तो कुछ भी नहीं है, मगर तुम्हें ऐसे पागल क्यों हो रहा है? नंतर नागनाथांनी आपल्या झोळीतून भाकरीचे शिळे तुकडे काढले व जवळ असलेले कुत्रीचे दूध एका खपारीत काढून त्याच तो तुकडा भिजवून खाऊ लागले व त्या हेग्रसाला म्हणाले, बेटा बामन, इनमें से 2 टुकड़े खा लो। तेव्हा हेग्रसाने त्या जनसमुदायासमोर
त्या खपारीतील तुकडे खाल्ले. ते खात असताना त्या नागनाथांच्या अंगावरील पूव रक्त त्या खपारीत पडत होते. खरं म्हणजे ते पूव रक्त नव्हतेच, तर ते स्वर्गातील अमृतच होते. ते कुत्रीचे दूध नव्हतेच, तर ते साक्षात कामधेनूचे दुग्ध होते. पण हे लीलाधारी नागनाथ महाराजांना दाखवायचे होते. गुरु आणि शिष्याचं नातं काय असतं हे दाखवून दिलं. असं हे मोहोळगावचे पवित्र असे नागनाथ महाराजांचे तीर्थक्षेत्र आहे. याच ठिकाणी किल्ला, याचा व्हिडिओ आपण नंतर करणार आहोत. ओम नमः शिवाय.